वळूयात पुढच्या बातमीकडे। पोलिसांवरील हल्ल्याचे प्रकार राज्यात अजूनही सुरूच आहेत। काल भर दिवसा पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये राजकीय कार्यकर्त्यांनी भोर पोलीस स्टेशनचे पीआय श्रीकांत खोत यांना मारहाण केली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवार आले होते। या दरम्यान कार्यकर्ते आणि पीआय खोत यांच्यामध्ये वाद झाला। वादादरम्यान कार्यकर्त्यांनी थेट खोत यांना मारहाण करायला सुरुवात केली। हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय। या घटनेमुळे पोलिसांचा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये राजकीय कार्यकर्त्यांनी भोर पोलीस स्टेशनचे पीआय श्रीकांत खोत यांना मारहाण केली। या प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपले रिपोर्टर अश्विनी सातवडोके आपल्या सोबत आहे। अश्विनी, राजकीय कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनचे पीआय ला केलेली मारहाण याबद्दल अधिक माहिती काय सांगशील? श्रद्धा, काल दुपारी घडलेली ही घटना आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे फॉर्म भरण्यासाठी गर्दी झाली होती। श्रीकांत खोत जे आहेत ती गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याच वेळी आपण व्हिडिओमध्ये पाहतोय की ते काठी सुद्धा त्या जमावावरती उगारत होते। मारत नव्हते, पण ती काठी त्यांनी उगारली होती आणि त्यामुळं तो मॉब जो आहे तो प्रक्षोभक झाला असावं असं आपल्याला म्हणता येईल आणि त्या मॉबनं श्रीकांत भोर यांना मारहाण केलेली या व्हिडिओमध्ये दिसतंय। या संदर्भामध्ये श्रीकांत भोर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलतायत, मात्र प्रश्न विचारल्यावरती फोन कट करतायत। भोर पोलीस स्टेशनलाही फोन जो आहे तो लागत नाहीये। फोन तिथनं काही रिप्लाय मिळत नाही, कारण या प्रकरणी संबंधितांवरती गुन्हे दाखल झालेत का नाही याची माहिती जी ती अद्याप मिळत नाही। पण हा मारहाणीचा व्हिडिओ जो आहे तो काल दुपारनंतर व्हायरल झालेला आहे आणि त्यामध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो की तो जमाव जो आहे तो एका पोलीस स्टेशनच्या मुख्य पोलीस निरीक्षकाला मारहाण करतोय आणि त्यावेळी त्यांच्या मदतीला कुणीही पोलीस त्या ठिकाणी गेलेलं नाही असं सुद्धा आपल्याला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते। श्रद्धा, अगदी बरोबर आहे अश्विनी। या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। तर धन्यवाद अश्विनी दिलेल्या माहितीबद्दल।